अनंत ब्रह्मांड नायक जीवोद्धरण व्यसनिया परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताच्या असीम कृपा प्रसादाने संपन्न होत असलेला हा ब्रह्मविद्या ज्ञानाई महोत्सव, या महोत्सवाचा दुसरा दिवस, या महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेली धर्मसभेचे अध्यक्ष महोदय, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गुरुवर्य आचार्यप्रवर श्री मोठे बाबा नांदेड यांच्या आज्ञेनं मी या ठिकाणी उभा आहे. त्याचप्रमाणे आज आतापर्यंत त्यांचं मोलाचं मार्गदर्शन झालं असं परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय दैवबर्डी निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे या 5 दिवसाच्या या कार्यक्रमाचे संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आहेत परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पुणे जिल्ह्यातील बाबाजी, आणि या कार्यक्रमाचे आयोजक बाबाजी, सूत्रसंचालक बाबाजी. आपणा सर्वांच्या आज्ञेने मी उभा आहे. वास्तविक प्रोटोकॉलच्या नियमाने मी ही वेळ नाही, बोलायचंच असं तर सभांच्या सुरुवातीला बोलणं माझं उचित होतं, पण सर्वांच्या आज्ञेने मी दुसरं काही बोलणार नाही. आज बाबांनी सुरुवात केली होती दुपारी, सकाळी पण बाबांनी पहिल्या सत्रामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी केलेले 24 गुरु, त्या 24 गुरुचं वर्णन आपण बाबा सांगत होते थोडक्यात. आणि आताही आपल्या कार्याध्यक्ष बाबाजींनी पहिल्या गुरुचं वर्णन सांगितलेलं आहे. मग श्री दत्तात्रय प्रभूंनी केलेली 24 गुरु कशासाठी सांगितले? खरा तर गुरु ईश्वरच आहे, पण एक एक आपल्याला आचरण्यासाठी साधन, एकेकापासून मी एक गुण शिकलो असं श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाला सांगतात. ती गोष्टही अशी आहे की यदुराजाची राजधानीमध्ये तपोवन नावाचं वन होतं, त्याच्यामध्ये सिद्धनाथाचं देऊळ होतं. सिद्धनाथाच्या तपोवनामध्ये श्री दत्तात्रय प्रभू अवधूत वेशामध्ये तिथे जातात आणि तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी यदुराजा फिरण्यासाठी बाबांच्या म्हणण्याप्रमाणे शिकार करण्यासाठी तिथे आला असताना यदुराजा त्यावेळेस एका झाडाखाली श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन होतं. अवधूत वेश म्हणजे विरक्त वेश, विरक्त असलेल्या वेशामध्ये श्री दत्तात्रय प्रभू एका झाडाखाली आसनस्थ असताना यदुराजा पाहतो आणि त्या यदुराजा त्या श्री दत्तात्रय प्रभूंना म्हणतो, आपण कुठून आलात? आपण या नगरीमध्ये आलात, आमचं भाग्य. आणि तुम्हाला कोण भेटलेलं आहे? तुमच्या जीवनात असं व्यक्तिमत्व भेटलेलं आहे की ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अशी अत्यंत सुंदरता, तेजस्वीता आपल्या मूर्तीवरती दिसत आहे. आपल्या श्रीमूर्तीमध्ये आनंद असं ओसांडून वाहत आहे, चेहऱ्यावर असं अत्यंत तेजस्वीता दिसत आहे. हे कोणामुळे झालेलं आहे? तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. अर्थात तुमचे गुरु कोण आहेत आणि म्हणजे त्या गुरुमुळे हे तुम्हाला भेटलेलं आहे. त्यावेळेस श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात की यदुराजा, मला 1 नाही 2 नाही 24 गुरु आहेत. आणि ते 24 गुरूंचं वर्णन करत असताना सांगतात, पृथ्वी पवन आकाश जळ हुताशनु, कुमोद बंधू भानु कपोता अजगरु, सिंधू पतंगू मधुतरू, गजू मधुहा कृष्ण सारू, मिनू पिंगळा कुरुरु बाळ कुमारी, सेला राखणी मौळी पूर्णनाभी झिल्ली, या 24 गुरुची ओळी सांगितली तुझं. त्या 24 गुरुची ओळी सांगितली आहे. त्या 3 ओळ्यामध्ये 24 गुरूंचे नाव आलेले आहे, तरी आपल्याला समजलं नसेल. मी आता थोडक्यात, आवाज येतो का मागे? आवाज समोर या ना. 24 गुरु मी तुम्हाला सांगतो. एका मिनिट आपल्याला फक्त 2 मिनिटामध्ये आपण 24 गुरु पाठ करून घ्यायचे. 24 गुरूंची नावे सगळ्यांनी लक्ष द्या. एक गोष्ट आहे, त्याच्यावर मी गोष्ट तयार केलेली आहे. थोडक्यात आपण अशी कल्पना करूया की आता असंच आपण कुठं बसलेलो आहोत? पृथ्वीवर बसलोत ना, म्हणजे आपलं पृथ्वी. पण आपण असं कल्पना करूया, पृथ्वीवर आपण उभा आहोत आणि खूप मोठा वायू सुटला. वायू सुटल्यानंतर
आपण घाबरलो आणि वर आकाशाकडे पाहतो. कुठे? आकाशाकडे. देवा महाराजा, हे वायूपासून माझं रक्षण करा, कारण माझा तोल जात आहे. आणि मग ते वारं वावदान कमी झालं, वायू कमी झाला, शांत झाला, पण आकाशातून काय पडायला लागला? पाऊस पडायला लागला. म्हणजे जल, पाणी पडायला लागलं. लक्षात घ्या. आणि मग पाणी पडल्यानंतर आपण सगळेजण भिजून गेलो. थंडी वाजायला लागली. मग पाऊस उघडला. एका कोरड्या जागी जाऊन अग्नी पेटवला. काय पेटवला? अग्नी पेटवल्यानंतर त्या दिवशी योगायोगाने कोजागिरी पौर्णिमा होती आणि म्हणून त्या अग्नी पेटून त्याच्यावर दूध ठेवलं आणि दूध ठेवून चंद्राची वाट पाहत असतो. आणि अग्नी पेटून अग्नीला शेक घेत असताना तितक्यात आपल्याला ऊब लागली, तिथे झोप लागली चंद्राची वाट पाहत बसण्यात. आणि झोप लागल्यानंतर उठून पाहिलं तर काय जाग आली तर समोर सूर्य दिसायला लागला. सूर्य दिसायल्यानंतर एका झाडावर कबूतर पक्ष्यांचा आवाज, किलकिलाट आवाज येऊ लागला. खूप कबूतर ओरडायला लागले झाडावर कबूतर ओरडत आहेत. म्हणून झाडाखाली जाऊन पाहतो तर आपल्याला खूप मोठा अजगर दिसला. अजगराला मग काय केलं आपण? अजगराला मारत नाही, पण अजगराला दूर एका सर्पमित्राला घेऊन बोलून घेतलं आणि त्याला दूर कुठेतरी नेऊन सोडायचं, पण इथे कुठे जंगलात सोडू दिलं नाही. मग त्याला आपण नेऊन सोडलं समुद्रामध्ये. समुद्रातून येत असताना असा पावसाचे लाईट लागलेले होते आणि मग तिथं पतंग नावाची किडे खूप खाली सडा पडलेला होता. लाईटानं खाली पतंग नावाची किडे, पतंग किडा असतो ना दिव्यावर जर देतो, ते पतंग नावाचे किडे खाली खूप सडा पडला. आपण ते सडा पडलेले मेलेले किडे चुकवत येत असताना आपल्या कानाजवळ मात्र भुंगा म्हणजे मधुकर भुंगा कानाजवळ गुणगुणायला लागले. पण त्याच्यातली 2-4 भुंगे तिथंच एका असलेल्या हत्तीच्या कानात गेले. हत्तीच्या कानात गेल्यानंतर तो हत्ती बावरला एका झाडाला धडक दिली आणि त्या झाडावर होतं मधमाशाचं पोळं. त्या मधमाशाचं पोळं पडलं. ते खाली होतं हरिण. हरणाच्या पाठीवर ते मधमाशाचं पोळं पडलं. मग हरणाच्या पाठीमागं त्या मधमाशा चावायला लागल्या. मग हरिण पळायला लागलं आणि एका तलावात जाऊन थांबला. माशाला काय त्या चावा घेता येत नाही, पण माश्या गेल्या दूर होऊन, पण त्या पाण्यामध्ये मासा त्रास द्यायला लागला. मासा चावा घेऊ लागला पाण्यामध्ये हरणाला. मग ते एका तलावाच्या बाजूला असलेली एक पिंगळा नावाची बाई होती. तिच्याजवळ कुरुरू नावाचा एक पक्षी होता. कुरुरू नावाचा पक्षी तिने पाळला होता. कुरुरू नावाच्या पक्षाला कोणी भेवर पक्षी म्हणतात, कोणी खिंड्या पक्षी म्हणतात, त्याला कुरुरूही पक्षी म्हणतात. मग त्या कुरुरू पक्षाला त्या पिंगळाबाईने सांगितलं की बघणारे आतापर्यंत त्या हरणाला माशाने त्रस्त केलं, आता मासा त्रास देतोय. मग त्या कुरुरू पक्षाने त्या पाण्यामध्ये झेप घेतली, त्या माशाला पकडलं आणि माशाला पकडून असं गावामध्ये जात असताना एका घराच्या समोर एक बाळ खेळत होतं आणि ते नेमकं त्या चोचीतून तो मासा त्या बाळाजवळ पडला. त्याची मोठी बहीण कुमारिकेनं विचार केला माझं बाळ, माझा छोटा भाऊ घाबरेल, म्हणून ते कुमारिकेनं त्या माशाला पकडलं. मासा जिवंत दिसला. शेजारच्या एका सेलार मामाला दिला. सेलार मामा म्हणजे बाण तयार करणारा सेलार, कोणी लोहार पण म्हणतात. मग त्या सेलार मामाला शेलाऱ्याला ते मासा दिला. मासा त्या शेलाऱ्यानं बाणानं त्याला नीट केलं, दुरुस्त केलं, ऑपरेशन केलं आणि जिवंत आहे म्हणून पुन्हा एका डब्यामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये त्याला सोडलं भांड्यात. आणि मग तो मासा जिथल्या तिथे नेऊन सोडायचा म्हणून तलावामध्ये नेऊन सोडत असताना रस्त्यामध्ये जात असताना खूप मोठा नाग दिसला. नागाला दिसले त्याने पटकन तो मासा तिथे टाकून दिला, पळून गेला घाबरून. नागही त्या माणसाला शेलाराला घाबरून एका झाडावर गेला. झाडावर होते रेशीम किडे किंवा काती.
ते खूप रेशीम किडे होते. रेशीम किड्यांना तो त्रास द्यायला लागला नाग. मग त्या रेशीम किड्याने त्यांच्या मैत्रिणी होत्या भिंगुरट्या, त्या भिंगुरटीकडे गेल्या आणि भिंगुरटीला म्हणायला लागले, हे बघ ना भिंगुरटी, आम्हाला नाग खूप त्रास देतोय. मग ती भिंगुरटी काय करते, आपल्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन जाते, नागाकडे घेते, नागाला चावा घेते आणि नाग पळून जातं. गोष्ट संपते. इतक्यावर आपल्याला थांबायचं नाही. आता मी तुम्हाला विचारणार आहे, खरंच आपल्याला पाठ झालं आहे. एकदा एकीकडे महिलांनी उत्तर द्यायचं, एकदा पुरुषांनी उत्तर द्यायचं. आता पहिल्यांदा पुरुषांनी. आपण पहिल्यांदा कुठे होतो उभा? पृथ्वीवर. पृथ्वीवर उभं राहिल्यानंतर आपण काय सुटला? वायू. वायू सुटल्यानं आपण कोणीकडे पाहिलं? आकाशाकडे. आकाशातून काय पडलं? पाणी, जल. जल. आणि मग जल पडल्यानंतर आपण नंतर एका कोरड्या जागेवर जाऊन काय केलं? थंडी वाजायला लागली म्हणून अग्नी पेटवला. अग्नी पेटवल्यानंतर त्याच्यावर दूध ठेवून वाट कशाची पाहत बसलो? चंद्राची. चंद्रावरून आपल्याला तितक्या झोप लागली आणि उठून पाहिलं तर आपल्याला काय दिसला? सूर्य. सूर्य पाहिल्यानंतर आवाज एका झाडावर बसलेला कोण्या पक्ष्यांचा आवाज येऊ लागला? कबूतर. कबुतरांचा आवाज आल्यानंतर त्या झाडाजवळ गेल्यानंतर त्याच्या खाली काय दिसला? अजगर. अजगराला कुठे नेऊन सोडलं? समुद्रात. समुद्रातून येत असताना सड्या कशाचा पडला होता? पतंग नावाच्या किड्यांचा. आणि कानाजवळ काय गुणगुणत होता? भुंगे. भुंगा कोणाच्या कानात गेला? हातीने झाडाला धडक दिल्यानंतर वरून काय पडलं? मधमाशा. मधमाशा कोणाच्या मागे लागल्या? हरणाच्या. हरिण पळत गेला. पळत जाऊन त्या पाण्यामध्ये तलावामध्ये पडल्यानंतर त्याला कोण त्रास द्यायला लागला? मासा. ते कोणी पाहिलं? पिंगळाबाईंनी. पिंगळाबाईंनी पाहिलं. आणि ते पिंगळाबाईंनी कोणाला सांगितलं? कुरुरु पक्षाला. कुरुरु पक्षाने त्या माशाला पकडून कोणाजवळ नेलं? बाळाजवळ नेलं. आणि ते कोणी पाहिलं? कुमारिकेने. कुमारिकेने ते मासा कोणाजवळ दिला? शेजारी असलेल्या शेलाऱ्याजवळ दिला. शेलाऱ्याने त्याला दुरुस्त करून नेऊन सोडत असताना रस्त्यात काय दिसला? नाग दिसला. आणि मग तो नाग झाडावर जाऊन कोणाला त्रास द्यायला? कातीन किंवा रेशीम किडा. आणि रेशीम किड्याने कोणापुढे तक्रार मांडली? भिंगुरटी. आपण 1 नाही 2 नाही 24 ग्रुप पाठ केले. पृथ्वी गोल फिरते 24 तासात, पूर्ण वेढा घेते. तर ती कधी थांबते का? तसंच आपली आई सुद्धा कधी थांबते का? तिला कधी रविवार आहे का, सुट्टी आहे का? तसं नाही आहे. म्हणून हा गुण मी पृथ्वीपासून शिकलो, म्हणून मी माझ्या जीवनात सुखी आहे. म्हणून सुद्धा आपण सुद्धा दुसऱ्याला क्षमा करायला शिकलं पाहिजे. हा श्री दत्तात्रय प्रभूंचा आपल्याला संदेश आहे. क्षमा करणे म्हणजे त्याने आपल्याला एकाने जर आपल्याला त्रास जर दिला तर त्याने आपण खाना खराब, लगेच त्याचा खाना खराब म्हणून शिवाय देतो, शाप देतो. असं कधी द्यायचं नाही. मग दिलं नाही म्हणून एवढ्या वेळेस थांबायचं का? त्याच्या मनात सुद्धा त्याच्याबद्दल राग आणायचा नाही आहे. तेव्हा ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण क्षमा हा गुण शिकलं समजलं. जर आपण तसं नाही केलं तर काय होईल? आपणच आपला नाश करत असतो. आपण आपलं चालत असताना आपल्याला तीच विचार यायला लागतात आणि मग आपल्या कामामध्ये व्यत्यय येतो, अपयश पदरी पडायला लागतं. आपण जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर ते सगळं सोडून द्यावं लागते, विचार सोडून द्यावं लागतात. उलट त्याला म्हणावं लागते त्याच्याही जीवनात शांतता लाभो, कारण शांतता जर त्याला लाभली तर तो आपल्याला उद्या त्रास देणार नाही. असा हा गुण मी पृथ्वीपासून शिकला असं श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाला सांगतात. त्याचप्रमाणे वायू आहे. वायू अखंड ब्रह्मांड बाबांनी सांगितलेलं आहे. आणि रस निरस्ता. रस निरस्ता म्हणजे प्राणवायू. आपल्या प्राणाला फक्त आहाराची गरज आहे. शेळे ओढ कसंही द्या, तो कसंही खातो, त्याला रसाची चवीची गरज नाही. हा गुण वायूपासून शिकलो असं श्री दत्तात्रय प्रभू. अशा प्रकारे माझा वेळ झाला वाटते. काय नाही, मला जास्त वेळ घ्यायचा नाही. बाबाजींचा आपल्याला अध्यक्ष भाषण ऐकायचंच आहे. खूप छान आहेत. वायूपासून मी काय शिकलो, आकाशापासून काय शिकलो. आत्ताच मला एकेका गुरुपासून एक तास लागतो. असं 24 गुरुपासून सांगायला नक्कीच थोडं जरी सांगायला तरी 1 तास लागतो. त्याच्यामुळे मी इथे घेणार नाही.
अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. कबुतरांची गोष्ट आहे, बाबांनी अग्नीपासून सांगितलं आहे. अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर ह्या सगळ्यापासून एक एक गुण मी शिकून मी माझ्या जीवनात मी सुखी आहे असं म्हणलेलं आहे. काही गोष्टीमध्ये इथं विधी आहेत, काही निषेध आहे. निषेध म्हणजे पतंग किड्यापासून रूप विषयाचा त्याग आहे, इथं निषेध सांगितलेला आहे. हत्तीपासून स्पर्श विषयाचा त्याग आहे, इथं निषेध सांगितलेला आहे. आणि पहिल्या याच्यामध्ये विधी सांगितलेलं आहे, क्षमा आणि धैर्य. असे विधी निषेधांचं ज्ञान या 24 गुरूच्या माध्यमातून श्री दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला सांगितलेलं आहे. आणि 25वा गुरु आहे हे देह, शरीर. शरीर शरीर म्हणते हे इंद्रिय भोगतात विषय, पण नरकयातना कोणाला भोगावं लागतात? जीवाला भोगावं लागतात. पण हे शरीर इतकं ते खराब आहे, आपल्याला त्रास देणार आहे. मग हे खराब आहे म्हणून याला सोडून द्यायचं का? नाही, ते फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. या शरीरामध्ये जसं थोडक्यात याच शरीरात आल्यानंतर आपल्याला ईश्वराचं सुद्धा आपल्याला आनंद मिळण्याचं सामर्थ्य या शरीराच्या माध्यमातून आहे. म्हणून हे काय द्रव्य आहे, हे शरीर एक प्रकारे आपल्याला द्रव्य आहे. या द्रव्याच्या मोबदल्यात आपल्याला काय घ्यायचं आहे? चांगलं घ्यायचं का वाईट घ्यायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. म्हणून हे शरीरसुद्धा अतिशय, जोपर्यंत शरीर चांगले नाक, डोळे, काने म्हणजे चांगले सक्षम आहेत पंच ज्ञानेंद्रिय, तोपर्यंत आपण देवधर्म करून आपण त्या ईश्वराच्या प्राप्ती आनंद जोडून घ्यावी असं ह्या 25व्या गुरुपासून श्री दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला सांगितलेले आहेत. आपणही ते जोडून घ्यावं अशी ईश्वरचरणी नम्र प्रार्थना करून मी माझे लांबलेले 2 शब्द इथे संपवतो. सर्वांची क्षमा मागतो. धन्यवाद. सर्वज्ञ श्री दत्तात्रय प्रभू महाराज की जय. श्री दत्तात्रय प्रभूंचा आचार सांगत असताना प्रथमतः आजच्या या सत्राला ज्यांनी भुसविलं, हसविलं, गोड बोलून, साखर टाकून तुम्हाला आचाराची दिशा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यातून त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूंचा आचार तो कसा असतो तो आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. असे आमचे आदरणीय श्रद्धेय देवबर्णी येथील बाबाजी. त्याचबरोबर ज्यांनी तुम्हाला जो विषय श्री दत्तात्रय प्रभूंचा आचार, त्या आचाराला त्याने 10 मिनिटामध्ये असं वठवलं. एकाच उदाहरणामध्ये तो आचार कसा असावा ते तुमच्यासमोर अगदी समर्पकपणे त्यांनी मांडलं. असे आमचे आदरणीय श्रद्धेय उपाध्य कुलभूषण अहमदाबाद येथील बाबाजी. फार मोठी अडचण आहे. काही वेळेला काही उपाधी देत असताना थोडंसं जड जाते. पण ज्याचा गुण त्याला का देऊ नये? ज्याचा गुण आहे त्याला त्याच्या गुणाची कदर का करू नये? केलीच पाहिजे. आणि म्हणून आहे वस्तुस्थिती आहे त्याला नाकारायचं कसं? फार झालं तर आजी माझी म्हणा, आणखी काय म्हणता, नाही काय? परंतु तुम्ही नाकारू शकत नाहीच. पण असं आदरणीय श्रद्धेय आपले अहमदाबाद येथील बाबाजी आणि तुमच्यासमोर आत्ताच आमच्या भगवानदादांनी की श्री दत्तात्रय प्रभूंच्या आचाराचे जी दिशा त्यांनी आपल्या गुरुच्या माध्यमातून यदुराजाला सांगितली, त्या गुरूंनाच त्यांनी एका साखळीमध्ये गोवून कसं लक्षात ठेवता येईल असं कथानक रचून ते तुमच्यापुढं सादर केलं की जेणेकरून हे कथानक आपण विसरणार नाही. आणि कार्यक्रमाचे आयोजक आमचे विरक्त असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय इंगोलीकर बाबाजी, त्यांच्या आश्रमात असलेल्या वयोवृद्ध तपोवृद्ध असलेल्या आमच्या नवलाखेबाई, त्यांची ओळख मी अगदी लहानपणापासून ओळखतो. इथं कोणाला त्यांचं महत्त्व असेल नसेल मला माहीत नाही, परंतु आमच्या बोरीला दवाखाना फुकट महिला बिचाऱ्या प्रत्येक वेळेला 5 रुपये 10 रुपये फीस द्यायला तरसायच्या. आणि या नवलाखेबाईंनी मात्र पैसे नाही पाहिले, चिकलठाण्यावरून यायचं
आणि फुकट पेशंटला तपासायचं. फुकट स्वतःचं पेट्रोल डिझेल खर्चून. कदाचित त्यांच्या पतीला ते आवडत नव्हतं, पण करतात काय आता. असं आहे की 2 चाकं असल्या म्हणजे गुपचूप चालावंसं लागते. त्यांना मुरड घालून त्यांनी ही पंथाची मार्गाची सेवा केली आणि त्या सेवेला भागीदारी झालीत आमचे इंगोलीकर बाबा. त्यांनी बी त्या सेवेला खरंच त्यांच्या सेवेला काहीच कमी करू देत नाही. आणि आमच्या स्वामींनी सुद्धा सांगितलं नित्यविधीपेक्षा निमित्तविधी. पहा आचार आहे आपल्याला. दत्तात्रय प्रभूचा आचार पाहायचा आहे, तो तुम्हाला मी घेतो बरोबर कसा आहे तो. कारण सकाळी आपण श्री दत्तात्रय प्रभूंचं विचारपर शास्त्र पाहिलं. ज्या विचारपर शास्त्रातून तुम्ही देव मिळवू शकाल असं विचारपर शास्त्र सकाळी आपण पाहिलं. आता आचारपर शास्त्र. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं श्री दत्तात्रय प्रभूंची स्वतंत्र अस्थिपरी जरी दिसत नसली, जसे आमच्या गोसावी अस्थिपरी, भगवान श्रीकृष्णाची अस्थिपरी, परंतु श्री दत्तात्रय प्रभूंचा आचार सांगायचं म्हणजे त्यांची अस्थिपरी प्रत्यक्षात तर नाही, पण नाही कशी म्हणावी, त्यांच्या उपदेशातून त्यांनी ती प्रगट केलेली आहे. फक्त आपल्याला ती घेता आली पाहिजे. आणि म्हणून 24 गुरूच्या माध्यमातून सकाळी मी तुम्हाला 4-5 गुरुपर्यंत अस्थिपरी सांगितली पण सुद्धा. आणि अस्थिपरी कोणती आहे यासाठी आमच्या स्वामींनी सांगितलं या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदिकारण. आणि हे सांगत असताना सांगितलं महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला दत्त संप्रदाय असेल तर महानुभाव दत्त संप्रदाय, कारण तो या मार्गाला अधिकारण आहे. आणि त्यांची अस्थिपरी त्यांनी कशी पुढे ढकलली मोक्षमार्गाची वाटचाल. बाकीच्या कथानकातून जी अस्थिपरी येते ती अस्थिपरी जो जे वांछेल त्याला ते मिळणार. किंवा ये यथा माम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम्, जो मला ज्या मार्गाने बसतो त्याला मी ती तशी फळे देत असतो. म्हणजे श्रीकृष्णाला जर तुम्ही हनुमान म्हणून जर भरला तर श्रीकृष्ण भगवान तुम्हाला हनुमानाचंच फळ देतील, आपलं फळ देणार नाही. तसं श्री दत्तात्रय प्रभूंकडे ज्यांनी जे मागितलं त्याला तेच मिळणार, मोक्षाचा मार्ग नाही. आणि म्हणून खरा श्री दत्तात्रय प्रभूंचा आचार जर हवा असेल तर तो आचार त्यांनी निरूपण केलेली असते. ती कशी निरूपली म्हणे या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकार. या मार्गाशी म्हणजे ज्ञान मार्गाशी, म्हणजे त्यांनी ज्ञानाचा आचार दिलेला आहे. तो कसा दिला सकाळी आपण पाहिलं. श्रीकृष्णाला यदुराज, हा यदुराजा श्रीकृष्णाच्या कुळातला अगोदरचा, त्याच्यापासून त्या यदुराजाला पहिले सुरू ज्ञान मार्ग दिला. पुढच्या अवताराला द्वारावतीकारांना माहूरला व्याघाच्या रूपामध्ये उभयदृश्य अवतार प्रगट होऊन तिथे त्यांनी आचाराचा जो ज्ञानमार्ग आहे तो त्यांना निरूपण केला. आणि चक्रपाणी अवतारापासून आमच्या श्री प्रभुबाबांना आणि श्री प्रभुबाबापासून आमच्या गोसाव्यांना आणि आमच्या गोसाव्यांनी तीच श्री दत्तात्रय प्रभूच्या अस्थिपरीत आपल्याला सांगितलेली आहे. आणि ती कशी सांगितली याचे उदाहरण आपण 24 गुरुमधून मी 4-5 उदाहरण देऊन सांगितले तुम्हाला की आचार श्री दत्तात्रय प्रभूंचा आचार आपल्याला काय शिकवतो नाही का. आणि म्हणून तो आचार आपल्याला आचरणात आणायचा आहे. कशासाठी? कैवल्य मार्गाची वाटचाल करण्यासाठी. आणि कैवल्य मार्गाला जर जायचं असेल आणि त्यांनी जो आचार सांगितला आहे त्या बाबतीत त्यांनी असं सांगितलं की ते अमोघ दर्शन ठिका, त्यांचं दर्शन वाया जाणार नाही. परंतु सगळ्यांचं दर्शन अमोघ होईल का? नाही. ज्यांनी नामधारक नाहीत, वासनिक नाहीत, त्यांना जे दर्शन झालं ते दर्शन त्याच्या इच्छेला पुरलं. त्यांचं दर्शन वाया गेलं नाही. पण कसं? त्यांनी जे मागितलं ते क्षणिक फळ मिळालं. जसं शंकराचार्यांनी मी प्रसिद्ध व्हावं जगामध्ये, माझे दर्शन प्रसिद्ध व्हावं, ठीक आहे देऊन टाकले त्याला. त्याला मोक्षाचा मार्ग आहे का? त्याने मोक्षाचा मार्ग विचारलाच नाही. ही आचार प्रणाली काय सांगते की श्री दत्तात्रय प्रभूंनी आचार ज्याला जसा पाहिजे तसा सांगितला आणि आमच्या अनुसरलेल्या पुरुषाला आचार सांगितला मोक्ष मार्गाचा. आणि तो आचार मात्र अस्थिपरी आमच्या सर्वज्ञाच्या श्रीमुखातून आणि या 24 गुरूच्या आदर्शातून ती प्रगट होते. श्री दत्तात्रय प्रभूंचा आचारच पाहायचा आहे ना आपल्याला. इतकंच काय, त्यांनी
ज्या ज्या व्यक्तीशी जसा जसा प्रसंग आला त्या प्रसंगातून त्यांनी त्यांच्या आचाराची एक झळक दाखवलेली आहे. जसं उदाहरणार्थ आता मी अगोदर सांगितलं की श्री दत्तात्रय प्रभू अमोघ दर्शन फक्त कोणासाठी? अनुसरलेल्या पुरुषासाठी. बाकीच्यासाठी ज्याचा जो आचार, ज्याची जी इच्छा ती पूर्ण करणार. उदाहरण घेऊया आपण सहस्रार्जुनाचं. जो जन्मतात त्याला कोणी महारोग झाला होता म्हणतात, कोणी हात नाही म्हणतात, कोणी काही वेगवेगळे कथानक आहेत, पुराण कथा आहेत त्या. आणि जेव्हा कार्तवीर्यानंतर त्याच्याकडे राज्य आलं त्यावेळेस त्याला खूप वाईट वाटू लागलं. त्याने प्रधानाला सांगितलं, बाबा रे, मी जोपर्यंत हात घेऊन येणार नाही, हात मला येणार नाही, तोपर्यंत मी इथे येत नाही. तू हे राज्य सांभाळ, मी हात जोडून आल्यावर हे राज्य घेतो. आणि सरळ निघाला जंगलामध्ये. शोधायला लागला काय करा. शोधता 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 परमेश्वराची आशा करू लागला की मला हात नाही, मला हात नाही. आणि आता व्यक्त परमेश्वर आणि अव्यक्त परमेश्वर. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की अव्यक्त परमेश्वराची भक्ती करणं फार कठीण आहे, तू फक्त व्यक्त परमेश्वराची कर. 13व्या अध्यायामध्ये सकाळी आपण श्लोक पण पाहिलेला आहे नाही का, एवं सतत युक्त आहे. आणि मग सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय प्रभूंचं वास्तव्य होतं. वास्तविक त्यांचं काही त्या ठिकाणी काय कार्य कोणतं होतं? पारद करण्याचं व्यसन होतं त्यांना ते. आणि तशा अवस्थेमध्ये हा सहस्रार्जुन तिथे पोहोचला. आता काय करावं? हात नाही. ही जरा बरी दिव्य मूर्त दिसते. जसं यदुराजा त्यांच्या श्रीमूर्तीला पाहून वेधून गेला होता. यालाही वाटलं बा कोणीतरी ऋषी आहे, चला आपल्या जीवनाचं हेच आता सार्थक सेवा करावी. आणि श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा करायला लागला. तुम्हाला माहिती आहे श्री दत्तात्रय प्रभूंचं कसं होतं का? त्यांनी काय केलं? मुद्दामच त्याची जी सेवा करायची त्याच्यामध्ये अडथळा आणायचा. दररोज तो श्रीप्रभू स्नान केल्यानंतर केस वाळवायचे, सुगंधित वनस्पतीने ती जाळून त्याचा धूप दाखवून ते सुकवायचे. आणि मग हा काय करायचा? बिलकुल थोडं सुद्धा चुकू देत नव्हता वेळ. श्री दत्तात्रय प्रभूंनी पाहिलं हा लयच काटेकोरपणे वेळेवर हजर होतो, पाहूया याचं. आणि म्हणून मुद्दामच कोणीतरी वेळ चुकून पाहायचं किंवा काहीतरी करून पाहायचं. शेवटी एके वेळेस त्यांनी काय केलं? सगळे वस्तूच लपवल्या. त्याला विंगळ घ्यायला वस्तूच सापडणार, ना झाडाची साल, ना झाडाचं पान, ना काहीच नाही. परेशान झाला आणि श्री दत्तात्रय प्रभू असे डोकं हलवायले, केस वाळवायले. त्याला वाटलं जर केस जर वाळले तर माझा धूप कसा लागेल, आणि आता तरी अडचण आली. ही सगळी किमया श्री दत्तात्रय प्रभूंची. त्यानं ताबडतोब आपल्या छोट्या हातावर, बोटं तर झडले होते, छोट्या हातावर इंगळ घेतले आणि लगेच सुरू केलं त्याच्यावर दाखवा. आता सांगा त्याचा सुगंध येईल की दुर्गंध येईल? सगळा करपट वास सुटला. आणि मग श्री दत्तात्रय प्रभूंनं मग आता पाहिलं, अरे सांडी सांडी हे काय करतोस म्हणे. जी म्हणे मला सापडलंच नाही काही म्हणून जातो. बरं 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 तुझ्यावर प्रसन्न झालो, माग काय मागू म्हणे. हेच आहे पाहिजे मला. अरे ते मिळालं, दुसरं काय माग, पुन्हा हेच पुन्हा हेच. जाय म्हणे तुला 1000 भुजा होतील, 1000 भुजाचं बळ मिळेल आणि इतकंच काय, परंतु तू संपूर्ण जगावर राज्य करशील. एवढं सांगितलं पण जीवजात फार विचित्र असते. आणि म्हणून सांगितलं, बाबा रे, हा त्याला आचार दिला. हा आचार आपल्याला नाही दिला. जे तुम्हाला सांगायचं या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचा आचार आम्हाला जो यांनी ज्या उद्देशाने सांगत आहेत ते आचार सांगा आम्हाला. प्रत्येक अवताराचा आचार ज्योत धरण्याचं व्यसन असतं. प्रत्येक अवतार ज्योत धरण्यासाठीच अवतार घेत असतात. आणि श्री दत्तात्रय प्रभू उभयदृश्य अवतार होते. आता हा अवतार त्यांचा त्याच्यासाठी नव्हता, परंतु या जीवासाठी मात्र जो जीव मागल ते देण्यासाठी त्यांनी इथं तत्परता दाखवलेली आहे. म्हणजे हा आचार अमोघ दर्शन यात बसणारा नाही. अमोघ दर्शन ते फक्त कैवल्य पदासाठी वचन आहे. आणि म्हणून मग त्याला दिलं आणि सांगितलं, बाबा रे, आता तू थोडं 3 पथ्य पाळ. जसं आमच्या आत्ताच बाबाजीनं सांगितलंय की तू स्त्री हत्या, गोहत्या आणि ब्रह्महत्या करू नकोस.
ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मण. आणि मग पुढचं कथानक तुम्हाला माहिती आहे. तो शिकारीला गेला, एकदा शिकारीला गेला, पाणीच मिळेना, तहानला. अरे इथं जा रे, कुठेतरी पाणी असेल का पहा. त्यातले 1-2 शिपाई आले, पाहतात तिथं रेणुका आणि तिला स्वर्गातून दुधासाठी पाठवलेली ती कामधेनू ती होती. तिला बाईला म्हणले, बाई थोडं पाणी देतो का प्यायला, आमचा राजा लई तहानला आहे. तिनं काय केलं, कानातला मळ काढला, त्याचा द्रोण केला आणि त्यात पाणी टाकलं. त्याचं पाणी थेंबर बसलं. ते पाहायला आला शिपाई. अरे म्हणे तू घेऊन जाय म्हणे, सगळ्याच सैन्याची तहान जाईल. तर ठीक आहे, ऋषी बोलते ना. त्याने ते घेतलं पाणी, पण त्याची मुळात श्रद्धाच नव्हती. काय दिलं, परंतु तेवढं तरी शिपभर तरी पाणी यायलं ना, शिपभर तरी पाणी यायलं ना. त्या असेल तर घेऊन चाला. पण आसळगेपणा, आसळगेपणा आणि पातळेपणा हे पारंपरिक शब्द आहे. आसळगेपणा म्हणजे बुद्धी असून करणं नाही, आणि पातळेपणा म्हणजे बुद्धी बी नाही करणं बी नाही. देवपूजेचं आम्ही लेकराला म्हणतो कर रे, आता आईची कर म्हणून तो करतो, त्याला म्हणायचं आसळगेपणा. जीवावर आल्यावानी करणं. आणि एखादा सांगून बी करतच नाही, त्याची बुद्धी बी नसते आणि करीतही नाही, त्याला पातळेपणा म्हणतात. असे आमचे 2 पारिभाषिक शब्द. मुळात याला आसळगेपणा, की काय आहे एवढ्या पाण्यानं होणार आहे, शिपभर पाण्यानं, पण चला घेऊन जाऊ. आणि मग त्या आसळगेपणामध्ये काय झालं, त्याला लागली ठेस आणि तो पडला. जिथं पडला तिथं तो द्रोण फुटला, तळस तयार झालं. सगळं सैन्य पाणी पिलं, तृप्त झाला राजा. अरे वा, काय पाणीच पाणी, गोड पाणी. आणि मग मात्र राजा बी म्हणला, आता तर सगळं झालं, पण आता एक सुमाची सोय. आता असं असतं जीवाचं, पाणी भागलं, आता जेवणाची सोय. अरे जा रे म्हणे, जेवणाचं बघा ना. या सैन्याला, त्या शिपायाला वाटलं ज्या अर्थी त्यानं एवढंसं दिलं तर एवढं झालं तर काहीतरी आम्हाला नक्कीच करून देईल. आणि म्हणून पुन्हा तो पुनश्च, आम्हाला वेळ झाला की सांगा. हां बरं, चला एक एवढंच कथानक सांगून मग आता तुम्हाला मी आचाराचं पुढची नुसती दिशा दाखवून संपवतो. तर त्या शिपायानं काय केलं, सांगितलं, बाई आम्हाला काही खायला देतोस का. हो म्हणे. अहो आम्ही एवढे आहेत म्हणे, खूप मोठं सैन्य, काय हरकत नाही, तुम्ही स्नान वगैरे करा आणि या, तोपर्यंत मी ताट वाढते. त्याला वाटलं ते पाण्याची कथानक होतच ते. त्याला वाटलं ठीक आहे. त्याने राजाला जाऊन सांगितलं, असा असा आदेश आलेला आहे. सगळेजण तयार नाही, लवकर हातपाय धुतले, लगेच पंक्तीला बसले. हिनं कामधेनूला सांगितल्याबरोबर कामधेनू सगळे पदार्थ सर्वत राहिले आणि वाढत राहिले, पोटभर जेवले. आता सगळं झाल्यानंतर कसं असतंय की हाव मासाची फार विचित्र असते नाही का. सोन्याचं अंड कोंबडी देते म्हणून ते अंड घेण्याऐवजी कोंबडीच कशी घेता येईल त्याला एकदा कापूनच पाहू मध्ये किती कांडे येतात. अशी काही बुद्धी असते आमची. आणि नेमकं झालं तेच. अरे हे एवढं जर हिला मिळतं तर कशापासून, हिच्यापासून, ही गायच का नसावी राजाजवळ, आपण तर राजे आहेत. त्याची दुष्टबुद्धी तिथं प्रसवली. आणि मग त्या दुष्टबुद्धीमुळे झालं काय की त्यानं रेणुका म्हणली, बाबा ही येत नाही, तू नेलीस तरी येणार नाही, उलटीचं तुझं नुकसान होईल. त्याने ऐकलं नाही. मागचे जे श्राप होते ते त्याच्या दुष्कृत्यामुळं ते बेभान झाला आणि गाईला नको होतं मारायला, त्याने गाईला मारलं, गोहत्या. आणि तिच्या सेनातून जे निघालेलं सैन्य त्यांनी त्याचा चांगला सामोपचार घेतला. मग चिडला. हे या जमदाग्नीमुळे झालं म्हणून त्या जमदाग्नीलाच पहिले त्याने ठार केलं. आणि तितक्यात ती आड पडली. आड पडल्यामुळे तिला बी मार लागला. पण ती मरण्याच्या आत तिनं परशुरामाला बोलवलं. मुलाला बोलवलं. तिथं महादेवाजवळ तो शिकत होता. महादेव म्हणला, अरे जाय रे, तुझ्या आईला काहीतरी संकट पडले, जाय लवकर म्हटला. त्याने इथं पाठवलं. आईने सांगितलं, बाबा रे तुम्हाला तो कोऱ्या भूमिकेत नेऊन सोड, माझं असं असं झालं. असं आहे का बरं म्हणलं. आणि मग पुढं ते कथानक सांगायचं तात्पर्य म्हणजे हा जो आचार आहे, हा आचार कसा आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तंस्ततः वो भजाम्ये. ज्याला जे पाहिजे त्याला तो परमेश्वर देत असतो. हा आचार फक्त कोणासाठी, इतरांसाठी. आणि आमच्या अनुसरल्या पुरुषासाठी अमोघ दर्शन. त्याला दर्शनच नाही. कारण माईभट्टाने म्हणलं, काय म्हणलं होतं सकाळच्या सत्रात तुम्हाला सांगितलं होतं, जे जे ते अदृश्य अवतार, दर्शन देणेच नाही. म्हणजे दर्शन देऊच शकत नाही. जेव्हा परमेश्वर अवतार सांगतील त्याच वेळेस होईल. आणि म्हणून त्यांनी आपल्या भक्तजनांना कोल्हापूरला पाठवून पाहिलं, इकडं पाठवून पाहिलं, त्यांना ते झालं नाही, शक्य नाही. तर असा हा आचार. आणि एक महत्त्वाचं,
श्री दत्तात्रय प्रभूंचा आचार हा विचारातून प्रगट होतो, विचार हा त्यांच्या आचारातून प्रगट होतो. जसे आमच्या स्वामींची अस्थिपरी वेगळी आणि इतर तत्वज्ञान वेगळं आहे, विचारपरशास्त्र वेगळं आहे, आचारपरशास्त्र वेगळं आहे, तर असं वर्गीकरण श्री दत्तात्रय प्रभूंच्या बाबतीत मात्र त्यांच्या आचारातून आणि त्यांच्या निरूपणातून, म्हणजे मुळातच त्यांनी जे आचार प्रणाली सांगितली ती या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदी कारण म्हणजेच हीच अस्थिपरी श्री दत्तात्रय प्रभूंची आहे. म्हणजे हाच आचार आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंचा आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचा तुम्हाला जर आचार हवा असेल तर श्री चक्रधर स्वामीच्या अस्थिपरी तुम्हाला आचरणात आणावी लागेल. म्हणजे हा आचार खरा वास्तवरित्या परिपूर्ण होईल. आणि आपला वेळ संपत चाललेला आहे, तेव्हा मी माझ्याकडे जो विषय होता किंवा या सत्रातला जो विचार होता श्री दत्तात्रय प्रभूंचा आचार, तो आचार आता आपल्या लक्षात आलेला आहे की जर खरंच तुम्हाला दत्तात्रय प्रभूंचा आचार हवा असेल तर श्री चक्रधर स्वामींच्या अस्थिपरी आचरण्याचा प्रयत्न करा, अनुसरा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री दत्तात्रय भगवान की जय. वर्णिता परब्रह्म केवळ
सावळा, श्री कृष्ण सावळा, श्री कृष्ण सावळा. नवीच्या नक्षत्रांच्या